गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आता एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ज्याच्यामध्ये 15 प्रश्न आहेत. अशाच प्रकारे प्रश्न समजून घ्या. अजून पण काही विद्यार्थ्यांनी समजले नसतील तर त्यांना पण उपयोगाचा आहे. पहिला प्रश्न है, विकास का कौन सा पहलू समाज समाज के कौशल्य, मूल्य व रवैया, अधिग्रहण व अंतर्वैयक्तिक रिश्ते बनाने से संबंधित है. आता आंतरवैयक्तिक रिश्ते म्हणजे भावना असतील बरोबर आहे का नाही. हे बनानेमध्ये काय असतो, संज्ञा नसतो का, समाज असतो का, नाही. आंतरवैयक्तिक म्हणजे आंतरवैयक्तिक ज्या भावना असतात, आंतरवैयक्तिक संबंधमध्ये कुठे आलो, तो माझा भाऊ आहे, ती माझी दिदी आहे, म्हणजे काय झाल्या, भावना निर्माण झाल्या. आता भावना म्हटला तर काय येतो, सगळ्यांना माहिती आहे, संवेग. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे नाहीतर काहींचं लगेच सामाजिक विकासावरच तुम्ही जाणार. त्याच्यामुळे काय काय म्हटलं पुढे, काय म्हटलंय, रवैया, मूल्य. रवैया म्हणजे तुम्ही भावना कशा जपल्या पाहिजे, समोरच्याची कसं बोललं पाहिजे, बरोबर आहे का नाही. हां, आंतरवैयक्तिक आंतरवैयक्तिक म्हणजे तुमच्या एकमेकांमध्ये संबंध कसे पाहिजे, एकमेकाच्या भावना कशा समजून घेतल्या पाहिजे, संवेगात्मक विकास असतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, निम्न में से कौन सा कारक बच्चे के संपूर्ण विकास के लिए जिम्मेदार आहे. आता संपूर्ण विकास याच्यामध्ये काय असं म्हटलेलं नाही शारीरिक विकास किंवा फक्त विकास असं काय म्हटलं नाही, संपूर्ण विकास. आता विकासासाठी जिम्मेदार काय काय हे आपल्याला बघायचं आहे. आनुवंशिक महत्वाचा असतो, बरोबर आहे का नाही. अनुवंश पण महत्वाचा असतो, वातावरण पण महत्वाचं असतं, सामाजिक परिवेश पण महत्वाचा असतो. म्हणजे जिथे आपल्याला ऑप्शन कुठे मिळाले, याच्यामध्ये 1, 2 आणि 3, म्हणजे ऑप्शन नंबर 4 मध्ये काय आहे, हे तिघं एकत्र आलेले आहेत. कारण आनुवंशिकची पण गरज असते ना. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी समजा अपंग जन्माला आला आणि अपंग जन्माला आल्यानंतर त्याचा विकास होईल का, नाही. त्याच्यामुळे अनुवंश, भौतिक, पर्यावरण, सामाजिक हे पण काय असेल, महत्वाचं असतं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा दिलेला आहे, वह प्रक्रिया है जिसमें एक बच्ची अपने माता पिता, समकक्षी व अन्य महत्वपूर्ण व्यक्तियों के साथ अंतरक्रिया करके सामाजिक कौशल्य का विचार व मूल्य सीखते. आता सामाजिक विकास म्हणजे सामाजिक कौशल्य असतात. आता सामाजिक कौशल्य ज्या वेळा आपण शिकतो, बरोबर आहे की नाही. सामाजिक कौशल्यांचे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते, बरोबर आहे की नाही. प्राथमिक सामाजिकरण. आता परिवारामधून कोणतं सामाजिकरण झालं असेल, तिचं प्राथमिक झालं असेल, मग ती काय शिकली, ती सामाजिकरण शिकली. काय शिकली, सामाजिकरण शिकली. ती पाढ शिकली का, अधिसंधान शिकली का, एकीकरण शिकली का, म्हणजे जे तुम्हाला निगेटिव्ह आहे हे पण काढता आलं पाहिजे. म्हणजे ती काय सामाजिकरण शिकली. सामाजिकरण तुम्हाला असं पण विचारलं जाईल ना, माता पिता के साथ आंतरक्रिया करके वो कोणचा सामाजिकरण सीखी, असा पण प्रश्न विचारला, मग ते काय असेल, प्राथमिक. सामाजिकरणाचे प्रकार मी तुम्हाला सांगितले होते. प्रश्न चौथा है, पियाजे के सिद्धांतों के अनुसार उस प्रक्रिया को जिसमें बच्चे या तो नए स्कीमा का निर्माण करते हैं, बच्चे या तो नए स्कीमा का निर्माण करते हैं या अपने स्कीमा में बदलाव करते. आता बदलाव करणे म्हणजे काय असतो माहिती आहे का. बदलाव करणे म्हणजे आता सामाजिकरण म्हटलं, आपलं समायोजन म्हटलं जातं. आता समायोजन हा शब्द आलेला नाही इथे, समायोजन. आता सामान्यकरण म्हणजे माहिती जसं तसं, अनुकूलन म्हणजे जसं तसं, पण अनुबंधन म्हणजे बदलाव करून अनुबंधन करणे म्हणजे काय, अनुबंधन म्हणजे वेळेनुसार तशाच प्रकारे जोडणे. आता समाजाला अनुबंधन स्थापन करणं. आता तडजोड करणं म्हणजे आपल्या स्कीमामध्ये बदलाव करणं. अनुबंधन लावणं, अनुबंधन म्हणजे त्याच्यामध्ये संबंध बनवणं. आपण काय करतो माहिती आहे का, मराठी विषय शिकवत असतो किंवा गणित विषय शिकवत असतो, एखादा टॉपिक आला तर आपण काय करतो, तो विषय एकमेकाला जोडतो, म्हणजे अनुबंधन करत असतो. त्याच्यानंतर 5वां प्रश्न आहे, जीन पियाजे के अनुसार मूर्त संक्रियात्मक अवस्था में बच्चे तर्कपूर्ण ढंग से सोच पाते हैं पर उन्हें डॅश डॅश में कठिनाई होती है. आता तर्क म्हणजे काहीतरी ते काल्पनिक विचार करू शकतात मूर्त संक्रियात्मक मध्ये, पण कठिनाई कशाला निर्माण होते त्यांना. आता कठीण म्हणजे काय होतं, जे त्यांना जमत नाही. काय जमत नाही त्यांना, प्रतिकात्मक येतं झालेलंच आहे. प्रतिकात्मक खेळ वगैरे तर पूर्वसंक्रियात्मक मध्ये ते तर त्यांना जमतं. संरक्षण हे त्यांना जमतं, क्रमबद्ध कार्य त्यांना जमतं, पण त्यांना काय जमत नाही, एक मिनिट, त्यांना काय जमत नाही,
परिकल्पनित निगमनात्मक तर्क. निगमनात्मक तर्क म्हणजे अमूर्त काल्पनिक विचार त्यांना जमत नाही. तर्कपूर्ण थोडेफार सुरुवात होते त्यांनी, तर्कपूर्णाला ते सुरुवात करतात, पण म्हणजे पूर्णपणे ते करू शकतात का? निगमनात्मक तर्क अजिबात करू शकत नाही. प्रश्न 6 आहे, लॉरेन्स कोलबर्ग. आता मी तुम्हाला जे शास्त्रज्ञ सांगितले त्याच्यावर येणारच प्रश्न, कारण मी असं काही सांगितलं नाही का लॉरेन्स कोलबर्ग वाचू नका, प्रत्येकाला सांगितलं होतं. जेवढे सांगतो तेवढे वाचा. लॉरेन्स कोलबर्ग के अनुसार बच्चे किस अवस्था में नियमों को निश्चित और निरपेक्ष मानते. आता एवढा काही डिटेलमध्ये घ्यायची गरज नाही, कारण मुलं केव्हा मानतात का हा नियम आपल्या समाजाचा आहे, बरोबर आहे की नाही? हा समाजाचा नियम आहे, समाजाचा नियम मोडला नाही पाहिजे, असं नाही पाहिजे. जसं आपण, बरोबर आहे की नाही, रात्रीच्या या झाडाला हात नाही लावला पाहिजे, त्या तिकडे गेलं नाही पाहिजे, हे सामाजिक नियम. हे कुठे पाळतात? सामाजिक अनुबंध अभिविन्यासमध्ये जेव्हा असतात का सामाजिक नियम काय पाळले, तुम्ही पाळले पाहिजे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, निम्न में से किस सामाजिक रचनावादी सैद्धांतिक किंवा सिद्धांत के रूप में माना जाता. आता सामाजिक सिद्धांत कोणी, ज्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं समाज येईल, सांस्कृतिक येईल, त्या ठिकाणी कोणालाच वाचायचं नाही, फक्त आपला लेवाईगोस्की दिलेला आहे का एवढंच बघायचं. कोण दिलेलं आहे? लेवाईगोस्की, बरोबर आहे का नाही? लेवाईगोस्कीने सामाजिक सिद्धांत दिलेला होता ना. ज्या ठिकाणी समाज आणि संस्कृती विचारले जाते तिथे ऑप्शनमध्ये जर लेवाईगोस्की असला ते तुमचं उत्तर. प्रश्न 8वां, एक कक्षा में विद्यार्थी समूह कार्य कर रहे तथा प्रत्येक को समझ रहे हैं. शिक्षक ये देखती है कि एक समूह के सभी सदस्य आगे नहीं बढ़ पा रहे हैं. वो उन्हें इशारे व संकेत देकर उनकी सहायता करती है तथा पुनः उन्हें प्रयासों पर छोड़ देती है. आता बघा, म्हणजे इथे काय, एक शिक्षकांनी काय केलं, काहीतरी गट निर्माण केले आणि गट निर्माण केल्यानंतर एक जो गट आहे त्याला अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी निर्माण झाल्यामुळे शिक्षिका काय करते, संकेत और इशारे देणार. म्हणजे काय करते, त्यांना कॅप फोल्डिंग देते. काय देते? कॅप फोल्डिंग. कॅप फोल्डिंग म्हणजे पहाड, बरोबर आहे की नाही? काय बाकी एवढा विशेष होता का प्रश्न? अजिबात नाही. प्रश्न समजून घ्या, उत्तर आपोआप निघेल, पहाड. त्याचे पर्याय शब्द आलंबन असेल वगैरे हे पण लक्षात ठेवा, पण कॅप फोल्डिंग हा लक्षात असला तरी चालेल. आता त्याच्यानंतर एक प्रगतिशील शिक्षा. प्रश्न आहे 9वा, एक प्रगतिशील कक्षा में विशेषता. आता विशेषता काय आहे? शिक्षक की गतिशीलता. आता शिक्षक की गतिशीलता पण महत्वाची असते ना, बरोबर आहे का नाही? आता समजा एखादा शिक्षक, आता समजा मी माझ्यावरून उदाहरण घ्या, मी समजा नुसतं बडबड बडबड काहीतरी सांगत राहिलो आणि तुम्हाला काही समजलं नाही, हे पण महत्वाचं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? गतिशीलता पण. लचीला समूहीकरण. लचीला समूहीकरण म्हणजे काय असतं? लचीला समूहीकरण, लचीला म्हटलंय बघा, समूहीकरण निगेटिव्ह आहे, पण लचीला म्हटलंय. लचीला म्हणजे काय? एखादा विद्यार्थी हुशार, एकापेक्षा त्याला थोडं कमी येतं त्याचा समूह, त्याला जास्त येतं त्या समूह म्हणजे लचीला. लचीला समूहाची बच्चों की स्वायत्ता म्हणजे बच्च्याला पण, तुम्ही मुलांना पण काहीतरी स्वातंत्र्य पाहिजे, कारण त्यांचे विचार मांडायला पाहिजे ना. जर एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या गटातील एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचणी निर्माण झाल्या, मग तुम्ही असं सांगणार काय, तुझ्या गटामध्ये 5 विद्यार्थी हुशार आहेत ना, तू त्यांना विचारून घे, असं सांगणार का? अजिबात सांगणार नाही, बरोबर काय? आणि त्याच्यानंतर 4था ऑप्शन काय म्हटलंय? बहुत सारी सामग्री का प्रावधान. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना खूप सारी सामग्री देणार का? अजिबात नाही. कारण बहुत सारी नाही, तुम्हाला कोणती दिली पाहिजे का जी तुम्हाला विद्यार्थ्यांना योग्य आहे. विद्यार्थ्यांना योग्य. बहुत सारी काय, एक टेम्पो भरून आणून द्यायचा आणि वर्गात उभरून द्यायचं 3रीच्या वर्गामध्ये आणि बघा रे तुम्हाला बहुत सारी सामग्री दे, अब पढ़ लो उनमें जो जो आता है वो पढ़ लो, असं सांगणार का? अजिबात नाही. कारण 3रीच्या वर्गाच्या वयानुरूप काय आहे, सामग्री निवडणं त्यांचा वयानुसार काय आहे. तुम्ही जर 8वीच्या वर्गाची सामग्री उरलेली, मला एवढ्या एवढ्या पैशामध्येच मिळालेली, मग मी काय करतो, सगळं घेऊन येतो 3रीच्या वर्गांना सांगतो ही मिळालेली आहे तुम्हाला सामग्री, चालेल का? अजिबात चालेल. कारण त्याच्यामुळे बहुत सारी सामग्री चालणार नाही. मग आता काय झालं, 4थं कट झालं. म्हणजे 4थं कुठे आहे? इथे आहे, हे कट झालं. इथे आहे, हे कट झालं. आता आपल्याला 3 पॉझिटिव्ह मिळालेले आहेत. 3 पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे हे बी आपलं उत्तर आहे. पेपरामध्ये काय करा, प्रत्येकाने हे ऑप्शन भरताना आपलं लक्ष द्या, नाहीतर तुम्ही काय करतात, हे वाचत नाही आणि ऑप्शन चुकीचे होतात. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, कौन सी बुद्धि में शामिल है कि विम्बो को कुशलतापूर्वक संचलन करने में उनकी क्षमता, आलेख, कौशल्य और तर्क. आता बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला तर्क विचारलं जातं, बरोबर आहे की नाही, गणिते विचारलं जातं, त्या ठिकाणी तर्क म्हणजे तर्क गणितीय बुद्धी असते, बरं का, जास्त विचार करायची नाही, गणितीय आणि तर्कीय बुद्धी असते. आणि एक मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना एक संदेश देतोय,
सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, मराठी आणि हिंदी सोडवायचा. मराठी आणि हिंदी सोडवायचा. 91 ते 150 मध्ये जे असतात ना मराठी आणि हिंदी, ते सोडून घ्यायचे. का सोडवायचे? कारण त्याच्यामध्ये पॅसेज येतो. पॅसेजला तुम्हाला 30 मार्क असतात आणि जी पेडोलॉजी असते त्याला 30 मार्काचा 60 मार्क. जर चांगला वेळ दिला पहिल्याच वेळेस, आपण पहिल्या वेळेस सुरू होण्याचे CDP सोडू नका, काही सोड, डायरेक्ट 91 ते काय जायचं, 91 पासून डायरेक्ट OMR पण सोडायचं नाही, तर OMR 1 पासून सुरू करणार. OMR सीट असते त्याच्यापासून तुमची पहिली भाषा मराठी असेल तर 91 पासून, दुसरी भाषा हिंदी असेल तर 121 पासून, किंवा पहिली भाषा हिंदी असेल तर 91 पासून, दुसरी भाषा मराठी असेल तर 121 पासून. ते जर सोडवलं, त्या 60 पैकी जर तुम्ही 50 मार्क घेऊन आले, 60 पैकी जर तुम्ही 50 मार्क जर आणले ना, 60 पैकी 50 मार्क, नंतरून तुम्हाला फक्त 90 पैकी किती मार्क पाडायचे? 40. 90 पैकी 40 पाडू शकत नाही का तुम्ही? आराम के साथ पाडू शकतात. त्यामुळे सगळ्यांना एकच संदेश आहे, सगळ्यात पहिले मराठी आणि हिंदी सोडून घ्यायचा, म्हणजे उतारा वाचायला टाईम लागतो. आणि जर नंतरून तुम्ही वेळ द्यायला गेला तर उतारा वाचता येत नाही. अक्षरशः 30 प्रश्न तुम्हाला गोल करावा लागतात. मग गोल केलं तर तुमचे 10 बरोबर येणार, वाचून केलं तर 25 बरोबर येणार. मग तुमच्यावर आहे, तुम्हाला वाटलं असेल चांगलं तर कळवा मला. त्याच्यानंतर भाषा व सोच का विकास. भाषा और सोच का विकास, एक दुसरे से स्वतंत्र. आता जे निगेटिव्ह ते मी काढायला सांगतो थोडंफार, म्हणजे 5 प्रश्नांना. भाषा एक दुसरे से स्वतंत्र होत आहे. भाषावर विचार, म्हणजे एक दुसरे स्वतंत्र असतो का? आता मला सांगा, आपण भाषा बोलतो, बोलतो त्यावेळेस शब्द आठवतो ना आपण. आता मला पुढचा शब्द काय बोलायचा हे माझ्या मनातील तेव्हा, म्हणजे विचारातील तेव्हाच मी बोलेल. म्हणजे स्वतंत्र असतो का? अजिबात नाही, कारण ते एकत्र आहेत ना. सामाजिक सांस्कृतिक संदर्भ से स्वतंत्र आहे. आता भाषा आणि विकास सामाजिक संदर्भ से स्वतंत्र आहे का? कारण आपण समाजातून जर भाषा शिकलो, बरोबर आहे का नाही? आणि जर भाषा जर समाजातून शिकली जात नसती तर आपण म्हटलं असतं स्वतंत्र आहे. पण भाषा शिकण्यासाठी समाजाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. कोण म्हणतं? हा पण प्रश्न तुम्हाला येईल. कोण येईल? लेव वाइगोस्की. पण आता काय, भाषा आणि समाज सांस्कृतिक स्वतंत्र नाही आहे, ते एकत्र आहेत. हे पण कटलं. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? एक दुसरे से परंपरा जुड़ा है, हाँ, क्योंकि दोनों एक दूसरे से असंख्य रूप से प्रभावित करते. हे झालं तुमचं उत्तर. बरोबर आहे की नाही? असंख्य रूप से प्रभावित करते. असंख्य रूप से प्रभावित करते म्हणजे बघा, समाजामध्ये जर मराठी बोलली असेल तर मुलं मराठीच बोलतील, इंग्रजी बोलली असेल तर इंग्रजी बोलतील, म्हणजे प्रभाव केला ना. आणि एखाद्या समाजामध्ये समजा एखाद्या घाणेरड्या शब्दांचा वापर होत असेल, मुलं पण तेच शब्द ऐकतील. म्हणजे काय असते, सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक भाषा विकासावर परिणाम करतात, तुमच्या विचारांवर परिवार करतात. आणि डी काय म्हटलंय? केवळ आनुवंशिकता से प्रभावित होत आहे. म्हणजे काय होतंय, ना की पर्यावरण कारकोस आहे. आता ही चौथा ऑप्शन कसं म्हणतंय का, भाषा विकास जो असतो आनुवंशिक वर असतो. आता समजा एखाद्या मुलाचा जन्म अमेरिकेमध्ये झाला, हे झालं त्याचे आनुवंशिक, त्याला उचलून आणलं आणि एखाद्या खेडेगावात ठेवून दिलं. मग असं समजायचं का नाही, त्याचा जन्म अमेरिकेत झाला आहे मग त्याला इंग्रजी येईल? कसं काय? तुम्ही जर त्याला खेडेगावामध्ये ठेवलं तर ती भाषा असेल तीच त्याला असेल, म्हणजे पर्यावरणकारक पण प्रभाव करेल ना. असं असतं. निगेटिव्ह पण काढायला शिका. प्रश्न है 12वां, यह संभावित है कि एक बच्ची जो अपने माता पिता को गैर अनुरूपवादी जेंडर व्यवहार करते हुए देखते. गैर व्यवहार म्हणजे गैर अनुरूपवादी म्हणजे, आता उदाहरणार्थ म्हणजे ती व्यवहार काय करते देखते, व्यवहार म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा तिचे वडील स्वयंपाक करत असतील. आपली सामाजिक परंपरा काय आहे का, बाईने स्वयंपाक करावं, माणसाने बाहेरचे काम करावं. मग आता काय, तिचे वडील स्वयंपाक करतील, किंवा जी आई आहे ना, ती आई दळण आणणे किंवा बाहेरचं काम करेल, असं करत असेल तर त्या मुलीला काय वाटेल त्या संदर्भात? मग जेंडर रूढीवादी का पालन करेल का? कारण पालन करणार नाही ना, कारण तिला आता घरामध्ये काय दिसतंय का, माझे वडील पण स्वयंपाक करता, बरोबर आहे का नाही? मग त्याच्यामुळे ते जेंडर रूढीवाद पालन करेल का? अजिबात करणार नाही. त्याच्यानं जे निगेटिव्ह आहे, जेंडर पूर्वाग्रह से प्रभावित होगी. आता प्रभावित होणारच नाही ना, कारण तिचे वडील जर स्वयंपाक करताय ना, आई बाहेरचा प्रभावित होणार नाही. जेंडर निरंतरता पालन करेगी, पालन तर करू शकत नाही, कारण यांनी काय केलं, गैर अनुरूपवादी म्हणजे जे समाजाने लावून दिलं त्याच्या विपरीत कार्य करताय. तिचे वडील स्वयंपाक करताय आणि तिची आई बाहेरचे कामं करते, म्हणजे काय झालं, एक समानतांचं कार्य करायला लागली. म्हणजे तिच्यामध्ये काय होईल, कोणता व्यवहार होईल, पारंपरिक जेंडर भूमिकाओं पर सवाल उठाएंगे म्हणजे काय सवाल उठाएंगे? आता समजा एखाद्या शेजारी गेली आणि शेजारी एखादा महिलेलाच कामाला लावलं असेल तर ती काय म्हणेल, नाही आमच्या घरात असं नसतं, आमच्या घरात तर माझे वडील पण काय करतात, स्वयंपाक करून घेतात. आणि जर एखादा माणूसच गेला नाही, मग ती जर म्हटली
हां, ते ते नाही बाबा असं नसतं. माणसांनीच बाहेरचे कामं करावं. मग ती म्हणेल, "नाही, आमच्या घरात तसे नसतात. माझे पप्पा घरचे कामं करतात. माझी मम्मी बाहेरचे कामं करते." म्हणजे काय झालं, ती सवाल उठाएंगी. बघा, प्रश्न असा समजून घ्यायचा चला. त्याच्यानंतर आहे, अपनी कक्षा में विविधता. विविधता म्हणजे प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते, विविधता म्हटली जाते. बरोबर आहे की नाही? समायोजन केले एक शिक्षक हो. आता तुमच्या वर्गात प्रत्येक वर्गात विविधता असते. आता आपण जरी म्हणतो ना, आता बघा, आता जरी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलेच विद्यार्थी आहेत, सगळ्यांना मराठी येतं. पण त्यांच्यामध्ये पण विविध आहे. बरोबर आहे की नाही? कोणाची संस्कृती वेगळी, कोणाचा समाज वेगळा, कोणाचा धर्म वेगळा. बरोबर आहे की नाही? मराठी तर सगळ्यांना येते, पण त्यांचा धर्म वेगळा. बरोबर आहे की नाही? सगळ्यांचं वागणुकीमध्ये पण आपला समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो. आता बघा, एखादा पहिलीला येणारा विद्यार्थी असेल आणि त्याचा जर समजा मराठी भाषेमध्ये, आता उदाहरणार्थ आमच्याकडे अहिराणी बोलली जाते. मग माझी जी स्टोनिंग आहे ते अहिराणीसारखे. मग आज जर एखादा विद्यार्थी मराठी बोलत असेल, पण त्याची स्टोनिंगमध्ये काही शब्द अहिराणीसारखे होत असतील, मग याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा दोष का? नाही. त्या विद्यार्थ्याचा दोष नाही. त्याचा क्षेत्रीय भाषा जी असते, क्षेत्रीय भाषा म्हणजे त्याच्या आजूबाजूची भाषामुळे त्याचे शब्द ते तसे असतात. बरोबर का? याच्यामध्ये विद्यार्थ्याची योग्यता का काही त्याच्यामध्ये कमी असं नाही. त्याची क्षेत्रीय भाषाचा प्रभाव त्याच्यामध्ये असतो. म्हणजे काय असतं, प्रत्येकामध्ये विविधता असते. आता विविधतेप्रती म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे, छात्रों की सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमी के प्रति संवेदनशील रहना. बघा, आता पहिलं काय, थोडं पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवा. संवेदनशील रहना, समान निर्देश देणे चाहिए और व्यक्तिगत मतभेदों को अवहेलना करणे. आता समान निर्देश देणे म्हणजे काय होईल, सगळ्यांसाठी. आता आताच आपण चर्चा करतो का सगळ्यांची बुद्धी वेगळी असते. सगळ्यांसाठी एक नियम लावणार का समान निर्देश? अजिबात लावणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, छात्रों के सामाजिक संदर्भ से पूरी तरह से अवहेलना करनी चाहिए. अवहेलना करणे म्हणजे मुलांना जे सामाजिक संदर्भ आहे, मुलांची समाज आहे, याची अवहेलना करणे. अवहेलना करणे म्हणजे समाजाला महत्त्व द्यायचं नाही. तुमची संस्कृती काय, मला घेणं देणं नाही. माझं जे आहे का, मेरी सुनो, असं करणार का? अजिबात करणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बच्चों को उनके माता पिता के व्यवसाय के आधार पर नामांकित करणं. म्हणजे काय असेल, नामांकित करणं म्हणजे त्यांना वर नामांकित करणं म्हणजे वेगळं करणं किंवा त्याला नाव ठेवणं. नाव ठेवणं म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ एखादा चांभाराचा मुलगा असेल तर त्याला तुम्ही चांभार म्हणणार. एखादा न्हाव्याचा मुलगा असेल त्याला तुम्ही न्हावी म्हणणार. एखादा कापड शिवणं त्याला काहीतरी टेलरचा मुलगा असेल त्याला टेलर म्हणा. असं नामांकित करणार का? अजिबात करणार नाही. पण पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, बरोबर आहे की नाही? का पॉझिटिव्ह आहे तुम्हाला सांगतोय ना. छात्रों के सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमी के प्रति संवेदनशील राहणं. म्हणजे शिक्षक म्हणून तुम्हाला लक्षात पाहिजे का एखाद्या विद्यार्थ्याची सामाजिक पृष्ठभूमी कशी आहे, त्याची भाषा. आता मी जसं म्हटलो ना, का मी तुम्हाला एक उदाहरण दिलं का, माझ्या भाषेमध्ये अहिराणी टोनिंग येते. बरोबर आहे की नाही? मग शिक्षक म्हणून माझा शिक्षकाने पण समजलं पाहिजे ना. नाहीतर म्हणायचं का, यार पंकज तू खूप चुकीचं काही पण बोलतो, तुझे शब्द असे. पण ते शिक्षकाला पण समजलं पाहिजे. नाही बाबा, ज्या ठिकाणी हा विद्यार्थी असतो त्या क्षेत्रीय भाषा किंवा समाजाचा प्रभाव याच्या भाषेवर असू शकतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे संवेदनशील होईल का नाही? आणि जर शिक्षक जर म्हटला काय काय तुझी कशी पण गावंढळ भाषा असं असं चालणार नाही. तुम्हाला संवेदनशील पाहिजे. हा विद्यार्थी नेमका कुठून येतो, त्याच्या आजूबाजूला सामाजिक भाषा काय असते, त्याच्यामुळे तो प्रभाव होऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड लास्ट प्रश्न आहे, आकलन का उद्देश क्या होना चाहिए? आकलन. आता आकलन कशासाठी करतो आपण? आकलन म्हणजे मूल्यांकन. आकलन, मूल्यांकन, मूल्यमापन कशासाठी करतो? कशासाठी करतो? सगळ्यात महत्त्वाचं काय? जे निगेटिव्ह ते काढून टाकू. भय भय निर्माण करणे गेले. अजिबात करत नाही. बच्चे में प्रतिस्पर्धा. प्रतिस्पर्धा लावण्यास बघा आता कोण हुशार आहे आपल्या वर्गात, याच्यासाठी काढतो का? नामांकित करण्यासाठी. नामांकित म्हणजे हा पहिला नंबर, दुसरा नंबर याच्यासाठी आपण करत नाही. पण आकलन कशासाठी करत असतो? शिकणे में वृद्धी. शिकणे में वृद्धी म्हणजे विद्यार्थ्यांना आकलन काय साठी. आता उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला गणितीचा एक टॉपिक शिकवला. आता मी पहिले काय करायचो, लेवाई गोष्टी असेल त्याच्यावर प्रश्न विचारायचो, मग आकलन करायचो. आकलन काय करायचो म्हणजे तुम्हाला लेवाई गोष्टी समजले का, जीन पियाजी समजलेलं का, आणि जर तुम्हाला समजलं मी पुढे चालायचो. म्हणजे शिकण्यामध्ये वृद्धी झाली ना, वाढ झाली. याच्यासाठी आकलन केलं जातं. बरोबर आहे का नाही? हे लक्षात ठेवायचं. आणि हा शेवटचा प्रश्न, अजून मी प्रश्न घेण्याचाच प्रयत्न करेल. बच्चों को सीखने और बच्चे के सीखने और तरीके के मूल्यांकन के लिए विविध प्रणाली का प्रयोग करना चाहिए. बघा, म्हणजे मुलांचं मूल्यांकन असेल ना, सीखने का मूल्यांकन, बरोबर आहे का नाही? सीखने का मूल्यांकन के लिए विविध तरीकों का प्रयोग करना चाहिए. विविध तरीको म्हणजे तोंडी परीक्षा घ्या, लेखी घ्या, त्याचं निरीक्षण करा. म्हणजे काय झालं, हे पॉझिटिव्ह आहे.
कारण विविध तरीके म्हटले ना, आणि जर इथे जर म्हटलंय फक्त लेखी परीक्षाच घ्यावी किंवा एक ही तरीके से मूल्यांकन करना चाहिए तर निगेटिव्ह झाले. पण इथे काय म्हटलं, विविध तरीकों से मूल्यांकन करना चाहिए, म्हणजे हे पॉझिटिव्ह आलं. तर्क काय म्हटलंय, विभिन्न क्षेत्रों में बच्चों के विकास की समझ और जानकारी देने के लिए मूल्यांकन का एक ही तरीका काफी नाही आहे. बरोबर, हे पण चांगलंच म्हणतंय ना. काय चांगलं म्हणतंय, म्हणजे विविध क्षेत्रामधील विद्यार्थ्यांचा काय असतो, विकास वेगवेगळा असतो आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही एकही तरीका, काय म्हटलंय बघा इथे, एकही तरीका काफी नाही, बरोबर आहे का नाही. आणि जर तिथे म्हटलं असतं एकही तरीका काफी आहे म्हटलं असतं तर निगेटिव्ह झालं असतं. पण एकही तरीका काफी, बघा पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, एकही तरीका काफी नाहीये म्हणजे काय, हे दुसरा ऑप्शन पण काय त्याला वरच्यालाच अनुसरून म्हणतंय ना. वरचा ऑप्शन काय म्हणतंय, का मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया तुम्हाला तोंडी घ्या, लेखी घ्या, वेगवेगळ्या घ्या. आणि खालचा ऑप्शन पण काय म्हणतंय, का विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं असेल तर एकच पद्धत उपयोगाची नाही, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन करावं लागेल. मग आता काय झालं, एकमेका संदर्भात ते खरं बोलताय आणि एकमेकाची काय करतायत, व्याख्या करता आहेत. म्हणून काय झालं, ऑप्शन ए हे त्याचं उत्तर झालं. अजून काही अडचण असेल कमेंट्स बॉक्स दिलेला आहे यूट्यूबला, त्या अडचणी. आणि काहींना अजून पण नंबर लागतोय. आता काल एक विद्यार्थ्याचा SMS आला, सर मला नोट्स पाहिजे. म्हटलं अरे बाबा 2 दिवसात तू नोट्स काय वाचणार, त्यापेक्षा माझे व्हिडिओ बघा. ज्यांना नोट्स पाहिजे असेल, जरी मी द्यायला काही म्हणत नाही, हे बघा हा माझा नंबर आहे 74 98 99 34 आणि 66. हां, स्क्रीन बाहेर जाईल त्याच्यामुळे. 74 98 99 34 66, 74 98 99 34 66. आणि दुसरा जर नंबर लागला असेल तर तुम्ही घेऊन टाका 95 61 99 34 66. दुसरा नंबर आहे माझा 95 61 99 34 66. हा माझा दुसरा नंबर आहे. चालेल, सगळ्यांनी कंटिन्यू अभ्यास करा, शेवटचे 2 दिवस वाचलेले आहेत.